माझ्या गोड मुलांनो, तुम्हाला एक छान गोष्ट सांगते. ही गोष्ट आहे एका कोकराच्या शहाणपणाची आणि वाघाच्या गर्वाची. चला, ऐका. एका छोट्या जंगलात एक गोंडस कोकरू राहत होतं. ते रोज आपली आईबरोबर चरायला जायचं. त्याला सगळ्या झाडाझुडपांतून फिरायला खूप आवडायचं. पण त्याची आई नेहमी त्याला सांगायची, कधीही जंगलात एकटं जाऊ नकोस, तिथं वाघ आहे. एके दिवशी कोकरू लपून दुसऱ्या बाजूला गेलं, जिथं त्याची आई नव्हती. अचानक त्याला समोर वाघ दिसला. वाघाने हसून म्हटलं, आज मला तुझं मांस खायला मिळणार. कोकरू घाबरलं, पण लगेच त्याच्या शहाणपणाचा वापर केला. त्याने वाघाला शांतपणे सांगितलं, हो वाघ महाराज, तुम्ही मला खाऊ शकता. पण मी इतकं लहान आहे, मला माझ्या आईचा शेवटचा निरोप घ्यायचाय. मला फक्त एक वेळची परवानगी द्या, मी ताबडतोब परत येईन. वाघाने विचार केला, कोकरू इतकं लहान आहे, ते पळून जाऊ शकणार नाही. वाघाने त्याला परवानगी दिली. कोकरू लगेच धावत धावत आपल्या आईजवळ परत आलं. आईने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, समजलं का आता? शहाणपण आणि सावधगिरीनेच आपलं रक्षण होऊ शकतं. आजी गोष्ट संपवत म्हणाली, मुलांनो, वाघासारख्या संकटात आपण कधी अडकलो तर धैर्य आणि शहाणपणानं वागलं पाहिजे. संकट कधीही टाळता येतं, फक्त आपल्याला कसं वागायचं हे माहीत असायला हवं. आजीची शिकवण, संकटात कधीही घाबरू नका. शहाणपणाने आणि शांतपणे विचार केला तरच सुटका होऊ शकते.